जय महाराष्ट्र। शिंदे गटाला धक्का देणारी बातमी। शिंदेंवर त्यांचेच आमदार भडकले। आम्हाला सत्ता नको, पैसा नको म्हणत एकनाथ शिंदेंवर या बैठकीत सर्वच मंत्री आणि आमदार चांगलेच भडकले। नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर या महत्त्वाच्या बातमीपत्रास आपण सुरुवात करूया। 2 ते 3 दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांची आणि आमदारांची तातडीची बैठक त्यांच्या निवासस्थानी बोलवली होती। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे गेल्या 3 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी निधीचं आणि अजितदादांचं कारण देत गुवाहाटी गाठली। सोबत अनेक आमदार सुद्धा आले। त्यानंतर अनेक आमदारांना शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर निधी मिळाला, लाखोंचा करोडोंचा निधी मिळाला। गुवाहाटीला गेले त्याचा काही निधी वेगळाच भाजपाने दिला असेलच, परंतु मुख्यमंत्रीपद गेलं आणि नंतर अर्ध उपमुख्यमंत्रीपद शिंदेंच्या वाटेला आलं। महत्त्वाचं अर्थखातं हे अजितदादांनी आपल्या चाणक्य नीतीने आणि भाजपाला जवळ घेत हे पुन्हा मिळवलं आणि एकनाथ शिंदे यांचे आमदार मंत्री चांगलेच भडकले। ज्या अजितदादांचं निधीचं कारण देत उद्धव ठाकरेंवर टीका करून यांनी शिवसेनेबाहेर पडले आणि अजितदादा पुन्हा शिंदे गटात भाजपाच्या सरकारमध्येच अर्थमंत्री झाले आणि पुन्हा एकदा शिंदे गटाची अडचण झाली। अजितदादांनी त्यांचा निधीच पळवला। संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागातील निधी तर त्यांना मिळतच नाही। तसेच अनेक महत्त्वाच्या शिंदे गटाच्या मंत्र्यांना सुद्धा अजितदादांनी निधी दिला नाही, अशी अनेक उदाहरणे आहेत। त्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाला म्हणजेच स्वतःच्या पक्षातील अनेक आमदारांना मंत्र्यांना अजितदादांनी निधी दिला। भाजपाच्या मंत्र्यांना आमदारांना सुद्धा निधी दिला। तसेच शरद पवार यांच्या पक्षातील म्हणजेच आपल्या विरोधी पक्षातील आमदारांना सुद्धा निधी दिला जातोय, परंतु आपल्याला निधी का दिला जात नाही असा प्रश्न शिंदेंवर तेथील आमदारांनी आणि मंत्र्यांनी केला। त्यावेळी शिंदेंची बोलती बंद झाली। परंतु सत्तेत राहायचं असेल तर सर्व सहन करावंच लागेल आणि भाजपाचा हात डोक्यावर असेल तरच सत्तेत आपण बसू शकतो म्हणत शिंदेंनी पुढे काहीच केल्याचं दिसत नाही। त्यामुळे आमदार आणि मंत्री म्हणाले की आम्हाला सत्ता नको, काही नको, आमच्या ज्या मतदारसंघात कामं आहेत ती झाली पाहिजेत, आम्हाला निधी द्या शिंदेसाहेब असं म्हणत त्यांनी तेथेच गोंधळ घातल्याचं चित्र निर्माण झालं होतं। त्यामुळे अजितदादा आता असं काही राजकारण करत आहेत की शिंदे गटाला निधी मिळत नाही आणि निधी मिळत नसल्याने त्यांच्या आमदारांची संख्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये कमी होणार हे निश्चित। परंतु शिंदेंचा जो काही महाराष्ट्रातील दबदबा गेल्या 2.5 वर्षात होता तो सुद्धा कमी झाला आहे आणि निधी मिळत नसल्याने अनेक आमदार खासदार हे सुद्धा चलबिचल झालेले आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात आम्हाला निधी द्या, अन्यथा आम्ही दुसरा पर्याय शोधू असं सुद्धा म्हटल्याचं बोललं जात आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अजितदादा यांनी निधी न दिल्यामुळे शिंदेंवर आमदार भडकले आहेत का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर उद्धव ठाकरे यांचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच जय शिवसेना किंवा ठाकरे ब्रँड असं नक्की लिहा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।